मंत्र उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबतच्या शासन निर्णयाची सरकारी शाळांमध्येच योग्यरित्या अंमलबजावणी केली जात नसल्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलंय। या सुरक्षा नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी बदलापूरसारखी आणखी एक घटना होण्याची तुम्ही वाट पाहताय का? अशी घटना घडल्यावर तुम्ही जागे होणार का? असा संतप्त सवालही न्यायालयानं सरकारची कान उघाडणी करताना दिलाय। महाराष्ट्रामध्ये 1 लाखाहून अधिक शाळा असून त्यामध्ये शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबत शासन निर्णयाचं अनुपालन होते की नाही याची पाहणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। त्यानुसार 29 ऑगस्ट पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीमध्ये 63,887 सरकारी शाळा तर 44,435 खासगी शाळांची पाहणी करण्यात आली आहे। आदेश देऊ नये, समुपदेशकांची नियुक्ती, तक्रार पेट्यांचे योग्य कार्य, सीसीटीव्ही देखरेख, शौचालयांची सुरक्षा, त्यासोबतच सायबर सुरक्षा जागरूकता, प्रथमोपचार, स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन योजना यासह अनेक प्रमुख पैलूंची अजिबात तपासणी करण्यात आलेली नाहीये। ही गोष्ट आता स्पष्ट होतीये। दिल्लीमधल्या निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेसाठी राज्य सरकारनं कॅबमध्ये पॅनिक